पुढचा महत्त्वाचा अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या बाबतीत काय आहे तर which gives the final working results of business. It is prepared on the basis of indirect expenses आणि इनडायरेक्ट इन्कम्स. थोडंसं आपण कंपॅरेटिव्ह बघूयात. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सगळे डायरेक्ट एक्सपेन्स रेकॉर्ड होतात, डायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड होतात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात आणि इनडायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड होतात. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेंटेन टू असर्टेन म्हणजे टू फाइंड आउट नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटमधनं आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस कळतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधनं नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कळतो. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा जो काही अकाउंट आहे इट इज ऑल्सो नॉमिनल अकाउंट. तो पण नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंटचा पुन्हा तोच रूल, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात. बरोबर आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणते तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, फायनान्शियल एक्सपेन्सेस, सेलिंग ऑर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. म्हणजे त्याच्यामध्ये खूप एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे सॅलरी, रेंट, कमिशन, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन चार्जेस, ट्रान्सपोर्ट चार्जेस हे सगळे काय झाले तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस झाले. आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला सगळे इनडायरेक्ट इन्कम्स रेकॉर्ड होतात. इनडायरेक्ट इन्कम्स. इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय तर तुमच्या मेन बिझनेसशी रिलेटेड इन्कम नाही. कोणते इनडायरेक्ट इन्कम तर फॉर एक्झाम्पल कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड अशा प्रकारचे इन्कम्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला रेकॉर्ड होतात. परत महत्त्वाचा मुद्दा, जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड मोठी आली, बरोबर आहे, डेबिट टोटल जास्त आली, तर आपण त्याला कोणता बॅलन्स म्हणणार डेबिट बॅलन्स. बरोबर आहे. म्हणजे जर डेबिट टोटल मोठी आली याचा अर्थ तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इनडायरेक्ट इन्कमपेक्षा जास्त आहे, म्हणजेच तिथे काय येणार तुमचा नेट लॉस येईल. नेट लॉस. या उलट जर तुमची क्रेडिट टोटल जास्त आली तर तो कुठला बॅलन्स होईल क्रेडिट बॅलन्स. तर तिथे तुमचा काय येणार नेट प्रॉफिट येईल. नेट प्रॉफिट येईल. ओके, सो डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मीन्स नेट लॉस आणि क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मीन्स नेट प्रॉफिट. ओके, आणि आपण ह्याच्या अगोदर बघितलं की ट्रेडिंग अकाउंटचा जो काही ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस असेल तो आपण कुठे ट्रान्सफर करतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. ठीक आहे. आता जसं आपण स्पेसिमेन फॉर्मॅट बघितला ट्रेडिंग अकाउंटचा त्याच पद्धतीने आपण बघणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा स्पेसिमेन फॉर्मॅट. हा त्याचा स्पेसिमेन फॉर्मॅट आहे. ह्याच्यामध्ये टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला बरेचसे आयटम्स दिलेले आहेत. ओके, तर त्याच्या आपण ते काही आयटम्स बघूयात आणि मग पुढे पुढे जाऊयात, असं करूयात. आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस जो काय आहे तो ट्रान्सफर कसा होतो. ओके, जो काही ग्रॉस प्रॉफिट आलेला असतो तो ग्रॉस प्रॉफिट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आला आहे. बघा इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट इफ एनी, आणि ग्रॉस लॉस आला तो डेबिट साईडला येतो इफ एनी असेल तर, म्हणजे ऑपोजिट तो ट्रान्सफर होतो. आपण प्रॉब्लेम करत आलो तुम्हाला ते अजून क्लिअर होईल. ओके, आता ह्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस प्रिपेअर करताना परत स्टेटमेंटचं हेडिंग तसंच आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, जे काय असेल ते जसं मगाशी आपण घेतलं होतं 31 मार्च 2021. ओके, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ते तुम्हाला दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. फॉर एक्झाम्पल सॅलरीज अँड वेजेस, रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, बँक चार्जेस, डिस्काउंट अलाउड, ऑडिट फीज, डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड assets, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, ॲडव्हर्टिजमेंट, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, इंटरेस्ट पेड, लॉस बाय फायर, लॉस बाय थेफ्ट, पॅकिंग चार्जेस, कमिशन, असे बरेच आयटम्स दिलेले आहेत. काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असे पण आहेत की जे ह्या लिस्टमध्ये नाही आहेत किंवा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नाही आहेत पण ते असतात. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला सगळे इनडायरेक्ट इन्कम आहेत जे कंपॅरेटिव्हली कमी असतात. रेंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स,
मिसलेनियस इन्कम आणि डिस्काउंट रिसिव्ड. सगळ्यात शेवटचा पार्ट जो ह्याच्यामध्ये बघायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपल्याला, तो असा आहे की ह्याचं बॅलन्सिंग करणं. ओके, आता हे बॅलन्सिंग करताना महत्त्वाचा पार्ट काय की पुन्हा एकदा प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साईड आणि क्रेडिट साईड असे दोन पार्ट आहेत. आपण मगाशी बघितलं तसं. जर डेबिट साईड मोठी आली म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जास्त आले इनडायरेक्ट इन्कमपेक्षा, तर डेबिटची टोटल क्रेडिटला लिहिणार, क्रेडिटमधून डेबिटच्या टोटलमधून क्रेडिट टोटल मायनस करणार, ती फिगर असणार तुमची नेट लॉस. नेट लॉस. ओके, आणि जर प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईड मोठी आली तर क्रेडिटची टोटल डेबिटला लिहायची, क्रेडिटमधून डेबिट सबट्रॅक्ट करायचं, तिथे काय येईल तुमचा नेट प्रॉफिट. म्हणजे डेबिट टोटल मोठी आली, डेबिट बॅलन्स आला तर नेट लॉस, क्रेडिट टोटल मोठी आली तर क्रेडिट बॅलन्स आला, नेट प्रॉफिट आला. आता हा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस कुठे ट्रान्सफर होतो, तर बॅलन्स शीटला. जर तुमचा नेट प्रॉफिट आला तर तो बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये ॲड होतो. जर नेट प्रॉफिट आला तर कॅपिटलमध्ये ॲड होतो, आणि जर नेट लॉस आला तो बॅलन्स शीटच्या कॅपिटलमध्ये लेस होतो. ओके, म्हणजे आपली प्रोसेस काय बघा की ट्रायल बॅलन्सवरनं आपण ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केले तर ट्रेडिंग अकाउंट क्लोज होणार, आयदर ग्रॉस प्रॉफिट येईल किंवा ग्रॉस लॉस येईल, तो ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला नेट प्रॉफिट होईल किंवा नेट लॉस होईल आणि तो ट्रान्सफर होईल कॅपिटलला. आणि सगळ्यात शेवटी आपली बॅलन्स शीट काय व्हायला पाहिजे, टॅली व्हायला पाहिजे. ओके, आता ह्याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण असं बघणार आहे की बॅलन्स शीट म्हणजे काय आणि ती प्रिपेअर कशी करतात त्याचा स्पेसिमेन फॉर्मॅट. ओके.